नमस्कार मित्रांनो, सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये मी आशिष नाटळकर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। तर आपण आज चाललो आहोत मुंबईला, मुंबई गोवा हायवेने। तर आजच्या या भागामध्ये आपण मुंबई गोवा हायवेचे पूर्ण अपडेट घेणार आहोत की मुंबई गोवा हायवेची सध्याची परिस्थिती काय आहे ती। तर त्याचे संपूर्ण व्हिडिओ आपले पार्टमध्ये येतील। तर पहिला टप्पा आहे आपला नांदगाव ते हातखंबा। तर इथून लांजापर्यंतचा रोड झालेला आहे, पण लांजा टू हातखंबा रोडची परिस्थिती काय आहे ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। त्याच्यानंतर मग पुढे असणार आहे हातखंबा टू संगमेश्वर। असे टप्पे टप्पे करत आपण जाणार आहोत। प्रत्येक टप्प्याची एक व्हिडिओ येईल, एक दिवसानंतर ही व्हिडिओ येईल। तर हे व्हिडिओ सर्व नक्की बघा। व्हिडिओ कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा। साहेब बिलेले असत, गाडीचे नंबर भारी आहेत। 2688 2689 नंबर व 2688 आणि 2689 वारीच काम झाला। तुझ्या मागे होती वाटतं गाडी। हो असंच। 9:30 वाजलेत आणि आम्ही आता फायनली नांदगाव वरसून निघालो। तर आमच्या मंडळींका जरा उशीर झालो। तर आपल्यासोबत सर्वेश आणि मागे अमित। तर आम्ही 3 जण चाललो, 5 जण होतो टोटल, पण दोघांचा कॅन्सल झाला, त्यामुळे आता आम्ही 3 जणच चाललो। खास आमच्या डॉक्टर मंगेश नाईक यांच्या लग्नाक होय की नाही। तर अजून पण धुके असा वाजल्यात 9:30। तर पुढे बघूया कसा आपल्या काय धुका मिळतात, पण कमी होत साधारण। पण खूप मस्त अशी व्हिडिओ होतील या मुंबई गोवा हायवेचे पूर्ण अपडेट तुमका मिळतील। तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघायच्या, पुढचे पण पार्ट नक्की बघा। मुंबई 431 आणि रत्नागिरी 102 किलोमीटर असा। आता रस्तो बघूया आपल्याला कसं मिळत जातो। इथून मस्त रस्तो एक नंबर तरळ्यात, आता इकडून खाली रस्तो। मुंबई गोवा हायवेन जाऊचं अजून एक स्पेशल कारण असं की जस्ट मागच्या आठवड्यातच नितीन गडकरींनी अनाउन्समेंट केल्याने की या डिसेंबर 2025 पर्यंत मुंबई गोवा हायवे पूर्ण होतलो। तर आता तो बघूया। आतापर्यंत जवळपास 15-17 वर्ष पूर्ण आश्वासनाच ऐकत दिलेले असत सगळेजण। गणपती होळी एक आश्वासनात देतात, गणपती सगळे तुपपट्टी लावतात। तर खरोखर आश्वासन दिल्याने आणि यावेळी कन्फर्मच सांगतात, कारण त्यांनी अक्षरशः हात टेकल्याने होते की मी आतापर्यंत भारतात एवढे रस्ते बनवले, अगदी अशा एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये रस्ते बनवले, ते प्रोजेक्ट पूर्ण झाले, पण मुंबई गोवा हायवे मी हात टेकले। आता त्यांनीच मनावर घेऊन बघूया, डिसेंबरची डेडलाईन दिलेली आहे। आता त्याची अपडेट आपल्याला मिळतीलच की नक्की तो रस्तो पूर्ण होईल की नाही, बघूया। पहिल्यांदा आता आपण सीएनजी भरूया। पेट्रोल आपण 1100 रुपयाचा टाकला आणि आता आपण तरड्याच्या इकडे पुढे सीएनजी भरतो। मोस्टली आपल्या सीएनजी पेट्रोलच करत जाऊचा असा। इकडून ह्यो मुंबईत जाताना राईट साईडला सीएनजी पंप असा, बघूया सीएनजी असा की नाही अवेलेबल इकडे असा। 7.32 kg 606 रुपये आपले 82 पैसे म्हणजे 7 रुपये झाले। 607 रुपयाचं भरलो सीएनजी। आता आपलं सीएनजी टँक फुल झालेलो असा। आदिष्टी माता मंदिर, तर हे आपली म्हणजे तशी बॉर्डरच म्हटली जाता। इकडे दर्शन घेऊन सगळेजण आपल्या मुंबईच्या प्रवासात जातात। चला, आशीर्वाद पाठीशी ठेव, सांभाळ कर, सुखरूप नाही आणि सुखरूप आणून सोड। आणि हो असा नडगिवे घाट एक नंबर मस्त। सकाळी एकदम ऊन पडताना सॉलिड वाटता, सही एकदम काहीतरी असं आपण पर्वतांच्या प्रदेशात इल्यासारखा वाटतं ना। मोठ्या केदार घाटी में आपका स्वागत है। सर्व केदार घाटी विसरतच नाही। खारेपाटण आपण आता क्रॉस करतो, हे असा खारेपाटणचो ब्रिज। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची बाउंड्री आपण आता सोडलो आणि आता रत्नागिरीमध्ये एंट्री करतो। आज असा 1 फेब्रुवारी, माघी गणेश जयंती आणि खूप मस्त म्हणजे भारी। तर आतापर्यंत प्रवास आमचा असा सुरू, धुक्या असा, ऊन असा आणि एकदम फ्रेश। आता पुढे मग कशी होतात अरे नडगिवेत वायच होता ना ऊन। गगनबावडा घाट इकडून राईटला आणि आता आपण एंट्री केलं रत्नागिरीमध्ये। भुईबावडा राजापूर असा 19 किलोमीटर, मुंबई असा 414। टोल प्लाझा चालू व्हायच्या आधी याचे सगळे पॅनल उडाले, फक्त मधला फक्त शिल्लक राहिला। अकडनं आपण आता इला
राजापूर टोल नाक्याच्या थैसर अजून काय टोल चालू झालेलो नाही झालो तो चांगला असा आणि कारण रस्तो पण पुढे झालेलो नाही त्याच्यामुळे बरा 1-2 वेळा चालू होऊन परत बंद पाडले नाही कारण रस्तोच इनकम्प्लीट आहे टोल काय देणार पूर्ण सगळे लेन पूर्ण बंद फक्त अकडची एक लेन चालू असा येताना पण सेम असाच इकडची एकच लेन चालू ठेवलं नाही बाकी अजून या सगळा तयार करून झाकून ठेवले नाही मस्तपैकी ताडपत्री घालून असाच झाकण राहा रे आपल्या मुंबई गोवा हायवेवरचं सगळ्यात मोठं ब्रिज राजापूर खूप भारी वाटतं एक नंबर हे सगळे मुंबईची गाडी येतात नाही ती बाहेरची टुरिस्टची गाडी दिसतात करू ब्रिज वाव करू ब्रिज मस्तच वाटतं नाही हो तिथे ड्रोन फुटेज वगैरे ना कमाल एक नंबर आणि सकाळी थोडासा धुक्या आणि थोडासा असं सूर्यप्रकाश सही सिनरी वाटता एक नंबर तर आपण आता ब्रिज पण क्रॉस केला पुढे आता राजापूर सिटी राजापूर हो इकडची ही लेन बंद कशा ठेवल्या नाही काय माहिती काम तर झालेलं हो बंद करून ठेवले नाही लेन तर आपल्याला आता इकडूनच जाऊचा लागतं मुंबईतून येणार आहे लेननी खरवते फाट्याच्या पुढे मस्त एकदम झिगझॅग रस्तो एकदम वळणांचो आणि ह्यो रस्तो पावसात असो वाटताना तुफान एकदम सगळी ग्रीनरी असता आणि अशी वळणांचे रस्ते पूर्ण माणूस म्हणजे ऍक्टिव्ह होता आणि मुंबई गोवा म्हणजे आमचा एकदम इमोशन असा अगदी लहानपणापासून बाकी वरना पुणे बेंगलोर हायवे किती पण चांगलं होऊन दे 4 पदरीचं 8 पदरी 10 पदरी करून दे पण मुंबई गोवा हायवेचा जो फिलिंग आहे ना यानं प्रवास करूचा कशातच नाही एकदम लहानापासून असा मनावर एकदम राज्य करून राहिला होय ना त्याच्यामुळे किती पण जरी खड्डे वगैरे किती पण जरी काय असलं भले त्याला 15-17 वर्ष जरी बनवूक लागत असली ना तरी पण एकदम आमच्यासाठी या इमोशन्सचा मुंबई गोवा हायवे म्हणून जवळपास आतापर्यंत आमच्या सुवर्ण कोकण ब्लॉग युट्यूब चॅनलचे नाही म्हटलं तरी 100 ते 120 व्हिडिओ फक्त हे मुंबई गोवा हायवेवरच असत जवळपास टोटल चॅनलचे व्हिडिओ मकडता 600-700 असतील पण नुसते मुंबई गोवा हायवेचेच व्हिडिओ आमचे 100 ते 120च्या आसपास एक्झॅक्ट माहित नाही पण त्यांची आम्ही वेगळी प्लेलिस्टच बनवलेली असा आता जस्ट ओणी फाटो क्रॉस झालो तर इकडून तो रस्तो आपलं साखरपा मार्गे जातो मगाशी मी चुकन त्या फाट्यात बोललो आणि 1-2 वेळा आम्ही त्या फाट्यावरच चुकलो तिकडे मॅप लावून पण त्याच्यामुळे तो फाटो होतो लक्षात ठेवा फक्त इथून लांजारावला 13 किलोमीटर तो रस्तो तो साखरपा मार्गे जाऊन तिकडून संकेश्वरला बाहेर पडता फक्त जो रत्नागिरीवरून येता पालीवरून रस्तो तो रस्तो थोडासा 1-4-5 किलोमीटरचा खराब बाकी पूर्ण रस्तो मस्त एकदम टर्न वगैरे असत शार्प त्यामुळे जरा गाडी सांभाळून चालवूची लागतात आणि जर पहाटेचे वगैरे असलास तर धोका एकदम भयंकर असता पण बाकी रस्तो खड्डे वगैरे काय नाही चांगला रस्तो इकडून लास्ट टाइम रस्तो बनायचं बाकी होतो आता बघा आता आहे ना हे 2 लेन झालेत आणि वाह डांबरी रस्तो बघ कसतो खतरनाक वाटतं ना रे एक नंबर सही रस्तो वाटतं तर ही लेन आपल्या बहुतेक आपली लास्टची व्हिडिओ साधारण मला वाटतं 1 वर्षापूर्वीची होती ना 1 वर्ष काय आम्ही मुंबई 1-1.5 वर्षापूर्वीचीच होती त्याच्यानंतर आपण काय मुंबई गोवा हायवे ट्रिप नाही झाली नंतर आपण ट्रेननेच वगैरे जास्त ट्रॅव्हल केलेला तर आता इकडून ह्यो तर रस्तो झालो आणि इथून आता आपल्या संगमेश्वर पर्यंत डायव्हर्जन करीत जाऊची आहेत ते आता बघूया कशी कंडिशन आहे आपण बोरथडे फाट्यावर असं वा तोकडचा रस्तो तो कॉन्क्रीट लेन इकडचा रस्तो तो डांबरी लेन किती फरक पडतो हो एकदम स्मूथ हो आणि त्या कॉन्क्रीटच्या रस्त्यावर जरा व्हायब्रेशन्स होतात आणि प्लस ते जॉईंट आहेत ना त्याच्यावर एकदम असं गचके बसतात वाकेडला येईल वाकेड तर इकडे मग कट्ट ह्यो वरणा पादचारी पूल होता आहे ना लोकांका क्रॉस करूसाठी ऐसा स्टॉप असत बस स्टॉप आणि इकडे पण आपण किती या खड्ड्यात नाही इलेलो ना नुसती डायव्हर्जन धूळ ह्या सगळ्यांना तेव्हा कटिंग वगैरे काम चालू होता आमच्या लास्ट व्हिडिओच्या अपडेट मध्ये आता काम झालेलं असा इकडे रिटेनिंग वॉल पण असा चालू इकडे पण पुढे होतं या रिटेनिंग वॉल आता करू खाली येतला नाही तर हो
अजून हायटेड जरा हवी होती रिटेनिंग वॉल, एकदम अशी थोडी खाली वाटता. MH06 हे पूर्ण घाटच असा मस्त झालो आपण. इकडे आता इकडे आता जस्ट मकाटा रस्तो पूर्ण झालेलो असा, कारण मधले जे डिवायडर असत त्याच्यावर माती वगैरे फिलिंग झाडा वगैरे लावचा काम बाकी असा. सायटिक पण आपण बघितलं तर रिटेनिंग वॉलचा काम पण जस्ट झालेलाच वाटत होता. बरा झाला, नाहीतर लांजाच्या अलीकडे जवळपास 10 किलोमीटर पासून रस्तो भरपूर खराब मिळायचो. आता इकडे जर रस्तो प्रोग्रेसमध्ये दिसता आपल्याला. इकडे बघा हे सगळे डिवायडर असत, त्या डिवायडरच्या ठिकाणी कामं सगळी सुरू असत. त्यासाठी गटर वगैरे पण सगळा मारलेला असा. सगळे जे साईन बोर्ड असत तर ते पण लावले नाहीत. आणि हे जे व्हाईट मार्क असत तर ते पण जस्ट आता नुकतेच केलेले दिसतात, एकदम पूर्ण व्हाईट क्लिअर दिसतात. या सगळा तोडले नाही याच्यामुळेच वेळ लागत होतो कडे. पण आता लांजात पण प्रोग्रेस हा असा, म्हणजे मी न्यूज मध्ये पेपरमध्ये वगैरे वाचलेलं आहे, परत काही व्हिडिओ बघितलेला युट्यूबला देखील मुंबई गोवा हायवेचे. त्याच्यामध्ये सांगितल्याने होता की लांजापासून काम आता सुरू केल्याने, जो थोडंसं जागेचा इश्यू होतो तो काहीतरी सॉर्ट आउट केल्याने असा न्यूज मध्ये ऐकलेलं आहे. भारी सीन वाटतं ना एकदम. आंब्याची झाडं इकडे, अरे आंबे पण मोहरले आहेत भारी. मोहरला तो रायवळ आंबो आमच्या पर्यात घालताना मोहर आधीच कडक नजरेन नाहीतर तैसर बावला लावचा लागत आमका. पण भारी मस्त. आणि असे ना रस्त्याने प्रवास करताना, म्हणजे आता एप्रिल मध्ये वगैरे बाजू कसे आंबे बिंबे पडलेले खाव एक नंबर वाटतं. इकडे आताच ह्यो रस्तो झाला वाटतं रे. हो नवीनच झालं हे काय. इकडे मधला डायव्हर्जन वगैरे इकडे सगळा फिलिंग चालू असा. हे आपण एकदा बघ इकडे नाईटला होतो ना प्रवास करताना, तेव्हा या सगळा असा ना डायव्हर्जन वगैरे भरपूर होते इकडे. पण ह्यो माका एक विषय कळलो नाही की ही लेन जाणारी हा ही डांबरी हा आणि येणारी हा ती कॉन्क्रीटची. अरे ह्या भैया याच्याच आर्यप्रसाद. चला आपला हॉटेलीला नाश्त्याक थांबूया. 10:30 वाजल्यात. लास्ट टाइम इकडे आपण नाश्ता केलेला ना, खूप चांगलं होतं, त्यामुळे आम्ही ह्याच हॉटेल शोधत होतो, हॉटेल आर्यप्रसाद. चला गाडी लाव पण मस्त असं सावलीत जागा असा. अजून 2 गाडी लागली आहेत तकडे. मस्तपैकी अशी मिसळ पाव खातो आपण. खूप भारी एकदम पाव वगैरे असा मिसळ, त्याच्यात डोसा दिलेला, कांदा लिंबू एक नंबर. चला नाश्ता करून घ्या. हो झाला खावचा सुरुवात करा आता. हॉटेल आर्यप्रसाद इकडून आता आपण निघालो बरोबर 11 वाजता आणि पुन्हा आपण आता लागलो आपल्या हायवे. हॉटेलचा जेवण चांगलं होतं, जेवण म्हणजे नाश्ता चांगला होतो. मिसळची ग्रेव्ही एकदम मस्त होती मिसळ, आणि पाव वगैरे पण चांगले होते. वड्यात थोडंसं जरा अमितला आणि सर्वेशला आवडलो नाही, माका आवडलो वडू. वॉशरूमची परिस्थिती थोडीशी जरा हे होती, त्यामुळे आम्ही जास्त याच्यात थांबूक नाही, तर पुढे काहीतरी हॉल्ट घेऊ. बाकी चांगला ठीक आहे. वॉशरूमची जर एक ह्या सोडली तर चव वगैरे चांगली असं. इकडे बघा, इकडे अजून काम चालू असा मधल्या डिवायडरचा, म्हणजे जो रस्तो आताच कम्प्लीट झालेलो असा. साईडला गटरचं वगैरे काम सुरू असा. आणि आपण आता पोचलो लांजामध्ये, म्हणजे लांजाच्या आपण अलीकडे असं. बहुतेक म्हणजे आम्ही गेली 3-4 वर्ष व्हिडिओ बनवतो, तर तेव्हापासून या लांजाच्या अलीकडे 10 किलोमीटर पर्यंत म्हणजे रस्त्याचं काम झाला नव्हता, तर आता पूर्ण झालेला असा. मजा संपली तुमची. चला होय, आता आपल्या ओरिजिनल मुंबई गोवा हायवे बघूक मिळतो, कारण इकडनं आता काम माकाट्टा चालू झालेलं नाही. इकडे सगळे दुकानं बिकानं पार्टी शिफ्ट करून झाली आहेत माकाट्टा 2-3 वर्ष. अजून सर कामाची तर काय प्रोग्रेस आपल्याला दिसत नाही. इथून खरी व्हिडिओ आपली आता सुरू होता. तहसीलदार कार्यालय लांजा ST बस स्टँडच्या आसपास येलो. हे पिलर मकाट्टा आताच कास्ट केले नाही वाटतं रे सर्व. आता झालो आता काय झालं पुढचं मी शोधत होतोय. पुढचं म्हटलं तो पिलर आणा त्याका मकाट्टा आता ऐतिहासिक वारसा स्थळ म्हणून घोषित करूचा लागताला असं आमका वाटत होता.
इकडे आता सगळा खणूक वगैरे घेतले नाही. लवकरात लवकर या धुळीतून लांजावाल्यांका सोडवा बाबानो पटापट काम करून. दुकाना बघ कशी झाली. हो दुकानं शाप रंगली असते रे. परत ते सगळी धूळ वगैरे असतात रे. पावसाच्या आधी निदान हे सर्व्हिस रोड वगैरे नाही घालचे करून कम्प्लीट करू का या. आता पावसात तकडे सगळं चिखल होतो लो नुसतं दर हो. हैसरचेच कसे तरी पिलर होते ना रे ते पुढचे. हा किती वर्ष ते नुसते 4 पिलरच बघत होतो आम्ही. आज ब्रिज होतो उद्या ब्रिज होतो. आता इकडे सर्व्हिस रोड तरी धड केले नाही या. म्हणजे निदान डांबर तरी टाकले नाही या. वाईट जरा चांगला डांबर. हो पावसापर्यंत व्हॅलिडिटी यायची. किती पण जरी घाई केल्याने तरी या ब्रिजला कमीत कमी 1 वर्ष तरी जात असणार आहे बनूक सर्व. हो हे काय स्टील वगैरे पूर्ण चालू आहे. शटरिंग कास्टिंग 1 वर्ष पकडून चालू. डिसेंबर 2025 जर कंटिन्युअस राहुला तर काम. नाही तर परत काय मध्येच कायांचा काय चाळवला तर बंद झाला तर गोंधळ आणखी. पण लवकर याच्यात मोकळे करू हवे. आता तो चिपळूणचा ब्रिज काम चालू झाला मध्येच पडलो होता स्टॉपच झालेला होता तैसर. त्यामुळे इकडे पण तसं चांगल्या क्वालिटीचा काम करू हवंय. तसा करून उपयोग नाही चिपळूण सारखे. आता हवे पण लटाकतले बिचारी माणसा. इकडे पिल्लर कसे एकदम मस्त लाईनीत असत. ते बरी आहे फिनिशिंग बरा. तसा चिपळूणचा पण होता फिनिशिंग बरा. शेवटला काय झाला गर्डरच्या वेळी या शटरिंग बरोबर मारून असताना. हा सपोर्ट मुळे काहीतरी गोंधळ झालो बोलतात. सपोर्ट खालना जे होते ना शटरिंगचा त्याच्यामुळे तो कोलॅप्स झालो. इकडे पण आता काय सगळा खोदतात. आणि पुढे पण मग आता गर्डरचं काम चालू अरे चालू. हो गर्डरचं काम सुरू असा. ही लेवल काय म्हणतं लेवल लिहिलेली आहे वरचा ह्यो जो टॉप दिसता ना तर तो टॉप तिथपर्यंत गेलेलो असा. म्हणजे आता वरती गर्डराचा का पुढे गर्डराचं काम सुरू आहे तिकडच्या. इकडे मेजर मकाटा हे होतो काय तो पिलर मोठो. तर गर्डरचं काम ऍक्च्युली नाही चालू झालं. आता हे अजून पिलर्सच काम चालू होतं. तर जे गर्डरचे सपोर्ट असतात साईड सपोर्ट तर त्यांचा काम सुरू असा. हा इकडे मोठा वाकट इकडे अंडरपास वगैरे काहीतरी होत असतात. त्याच्यामुळे इकडचा पहिला घेतले मी. आणि इकडे पण पुढे अजून शटरिंगचा आणि सुरू असा. ठीक आहे पण काहीतरी प्रोग्रेस दिसली बाबा एवढ्या 3-4 वर्षात आपण व्हिडिओ सुरुवात केल्यापासून आज काहीतरी प्रोग्रेस दिसली. लांजा सोडल्यानंतर आता इकडून पुन्हा आपल्या 4 लेन दिसता. आता ह्यो 4 लेन कुठपर्यंत तो आपल्या बघूच लागत. हा पूर्ण चांगला रस्ता गेल्यावर रे. हो पुढे कसं हा काय माहिती. ब्रिजची आणि काम इकडे सुरू असतात. ह्यो एक या लेनचं झालो हा तिकडची सेकंड लेन हा तर त्या अजून पाडूक आहे जो रस्तो. फक्त त्याच्यावर इकडे डांबरीकरण करून ठेवले नाही. ब्रिज अजून जुनो हातच असा. आणि इकडे आता आपल्या काम चालू दिसता. म्हणजे जे लेन असत ते झालेले आहेत. मधल्या डिवायडरचा काम साईडच्या साईड पट्टीचा वगैरे काम या सगळं आता सुरू असा टप्प्याटप्प्याने. हा पण ब्रिज झालो सर्व मस्त. ब्रिजवरचं थोडंसं काम बाकी असं अजून पण निदान 1 लेन तरी चालू. हो 1 लेन तरी चांगली चालू असं. थोडेसे इकडे डायव्हर्जन वगैरे असत पण त्या डायव्हर्जनचं काही तसं फरक पडत नाही जर असो रस्तो असत तर. आधी परिस्थिती तर एवढी वाईट होती की डायव्हर्जन खराब ते खराब प्लस हे रस्ते पण खराब होते म्हणजे पूर्ण सर्व्हिस रोड पण आता मेन लेन झालेली असत. ह्या एवढ्या डायव्हर्जनचा काय प्रॉब्लेम वाटत नाही. इकडे सगळे डंपर आणि असं उभे. इकडे मग चालू आहे रे काम. त्या बघ होय डांबर घालतात पेवर वगैरे असा. बघा इकडे काम सुरू असा डांबरीकरण मस्त. असं स्पीड ठेवा रे पटापट. 1 नंबर. डिसेंबरच्या आधी पावसाच्या आधी 80% काम पुरं करून टाका. उरलेल्या साईड पट्टीने काय ती पावसात करा मधले डिवायडरनी होय की नाही. त्याच्यात काय ते खेळ करत बसा. मेन हे लेन पूर्ण करा कारण आता फेब्रुवारी सुरू झालो अजून
4 महिने असत, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे. देवधे च्या पुढे हैसर आता काहीच काम नाही झालेला, फक्त हे जो बेसमेंट असता तर ती अजूनपर्यंत प्रिपेरेशनचा काम सुरू असा. बाकी ह्या तो जुनोचा फ्लोर असतो, इकडे सगळे GSB वगैरे काय जे बॉटमचे लेअर असतात तर त्याचं काम सुरू आहे. प्लस इकडे एक्सकॅव्हेशन पण सुरू असा, तर एका रिटेनिंग वॉल वगैरे अजून भरपूर काम बाकी असा. इकडे जुनोचा फ्लोर असतो आणि असो रस्त्याक एकदम कंट्रोल होता, कारण एका भयंकर खड्डे आता त्या लेनला बघा सगळे पूर्ण खड्डे असतात. अकडच्या लेनने थोडंसं चांगलं. इकडे आता हे मकट ब्रिजचे पिलर्सचे जे साईड चे फिलिंग असतात तर त्याका सपोर्टसाठी हे पूर्ण स्ट्रक्चर लागतात प्रेकास्टचे, तर ते पण इकडे काम करतात बनवणं. माझ्या म्हणजे हैसर अरे हो ना खाल ना करतात वाटतं रस, म्हणजे बस हे खाली करतात या टर्न हा पूर्ण टर्न पूर्ण काढून इकडून सरळ रस्तो करतात, त्याचं काम सुरू आहे. आणि त्याच्यामुळे मग आता साईड फिलिंग येताला खालच्या ठिकाणी, तर त्याचं काम सुरू आता प्रेकास्ट मेंबर बनवूचं. सी किंग छोटस घाट होतो ना तो, हो काढतात वाटतं. इकडे मस्तच काम आहे ना, सरळ जाताला रे, म्हणजे या पूर्ण वळण गेला. ह्या मोठा वळण आणि पुढचा पुढचा इकडे ब्रेकिंग. अरे ह्याच हो डेंजर वळण ह्या एक आणि खाली पण एक हो, जाग्यावर एकदम आहे टर्न. एकदम पूर्ण 360 गाडी फिरवूची लागता गोल. आपण पुढचा पण एक मोठा, हो पुढचा पण मोठा, पण इकडे काय हात घातला नाही म्हणजे तो त्याने सरळ घेऊन जाते खाली. हो सरळ घेऊन जाते ते 2 वळण मोठी. हा आणि म्हणून मग ते हैसर मध्ये काहीतरी फिलिंग येतला ना, पण हैसर कटिंग मारले नाही. ह्या कटिंग मारले नाही हो, ह्या काय आहे ना येतो रे रस्तो. तर मोठा वळण फक्त तर आहे ना स्ट्रेट जातला, जर यू पिन सारखा होता ना त्या फक्त स्ट्रेट जातला, बाकी काय जास्त काय फरक नाही. हो झालो हा रस्तो, म्हणजे इकडूनच जाणारा रस्तो. डन. आता आम्ही त्याच्यावर अभ्यास करतो. आमच्याकडे पाठीमागे इकडे पंचायत समितीचे इंजिनियर बसले. साहेब बरोबर आहे ना मालक? एक्सपर्ट आहात पुढे. हा बरोबर आहे ना. आणि इकडे PMC कंपनीचे कायच्या पोस्टवर असं रे तू? PM हो सुपरवायझर. आता व्हिडिओ त्यामुळे सुपरवायझर सांगता, तो HOD हेड ऑफ द डिपार्टमेंट सर्व. सर्व मग काय काम असत तर बघ तुमच्याकडे कंपनीत. होय रे नक्की सगळे हसूनच गेले मग. होय होय सगळे पाठी होय ना आईनच गेलेत. पहिले रस्ते चालू होते बघ काम तेव्हा. अरे मी काय केलंय झारापच्या अलीकडे शिवाजी महाराजांचा एक छोटस पुतळा बघा मी, ते डाव्या साईडला तर त्याच्या अलीकडे रात्रीची घातलंय गाडी मी आणि माझ्या पाठू 3-4 जण सगळ्यांनी काय टर्न मारून परत जाऊचं लागलं पाठीमागे. तसंच होतं रे, फॉलो करतो तू का? फॉलो करतात बरोबर. आणि इकडे प्रॉपर बोर्ड पण लावलेले नसतात, आणि लावलेले असतील तरी ते काहीतरी कोपऱ्यात पडलेले बिडलेले तुटलेले असतात. धूळ बसन काही दिसणार पण नाही रात्रीचा काढणंच नाही. हॉटेल शिवनेरी ना, शालिनी नाही का शिवनेरी फॅमिली रेस्टॉरंट. हो अरे हे बघ इकडे परत रस्तो खराब, मधले पॅच ना भरपूर ठेवले नाही इकडे, पण रस्तो आधी म्हणजे काहीतरी काम वाटता झाल्यासारख्या. आपण काजळी नदीच्या बाजूतून चाललो रे. हो काहीतरी काम चालू असा, प्रोग्रेस तर दिसता. इकडे एक लेन झाली. हो इकडे एक लेन झाली, त्या साईडच्या लेनचा काम सुरू असा. काजळी म्हणजे आपण ती मंदिरात गेलेलो होती. हो ह्या का होतं का पुढे मंदिर, दत्तगुरूंचं मंदिर ना आता, त्या होत्या का पुढे? मी आताच बघितलंय. हैसर पण काम होतं इकडे, पण माझ्या मते ह्यो एक ब्रिज करून ठेवले नाही आपण, ते का जोडूचं अजून काय काम चालूच नाही. साईडचा फिलिंग वगैरे ह्यो जुनोचा रस्तो, जुन्याच होते. ह्यो ब्रिज असंच ठेवतात काय रे? नाही रे नाही, ह्यो काढतले. जुना आहे. हो जुना.
ही बघा, ही असा काजळी नदी. तर इकडे एक श्री दत्तगुरूंचं मठ असा, खूप सुंदर आहे एवढं, आणि एवढं वातावरण पण भारी आहे. चॅनलला व्हिडिओ हो, आमच्या चॅनलला व्हिडिओ असा. आम्ही असेच मुंबई गोवा हायवेचे व्हिडिओ शूट साठी गेलेलो, तेव्हा आपण या साईडने किंवा रस्तो गेलो, तिकडे आपण गेलेलो. खूप मस्त असा म्हणजे वातावरण आहे तिकडचं. मंदिर पण एकदम छान आहे नदीच्या बाजू का. आणि इकडे काम सुरू असा, पोकलँड वगैरे असत सगळे. काय खोदतात काय करतात काय माहिती. पुण्याकडे आपल्या चांगला रस्ता गावलो, म्हणजे ही एक लेन. हा, ही लेन झालेली आहे नक्की ना. होय वाटतं, होय झालेली आहे ही लेन. कारण काय काय वेळा सर्व्हिस रोड पण एवढं सर्व्हिस रोड तुळतुळीत नाही करूची. त्यासाठीचं काम अजून बाकी असा. हे सगळे डंपर असत, ग्रेडर वगैरे असत, तो काही लेवल करता, रोलर वगैरे असत. ओव्हरऑल काहीतरी दिसता काम चालू आहे. तिकडची पण झाली. हो, तिकडची पण झाली. हे मध्ये ना रस्ते जॉईंट करत थैसर फेंडी काहीतरी वाट टाकू काय दणकावून आपटतात टायर. दिसणार नाही. हो, गॉगल काढा. गॉगलचा फॉल्ट नाही तो. एक स्टेरिंग पाठी देऊ. होय, अमितच्या हातात देऊ काय. हो, इकडे पण घाटात काम सुरू. यो माका तसं सरळच करणार आहे. यो काढतात रस्तो. हा, तिकडनं डायरेक्ट काय फिलिंगचा काम सुरू असा, साईडने रिटर्निंग वॉलचं पण काम सुरू असा. त्यामुळे यो रस्तो इकडनं नसतो, म्हणून अकडच्या काय कामाक हात लावलेले नाही. डायरेक्ट तिकडूनच ते घेतात रस्तो. हे आता आपल्याला एक म्हणजे चित्र कळतं की नक्की कशी पोझिशन जातली या रोडची. हो, नाहीतर अगोदर आम्ही म्हणत होतो की ह्यो जुनच रस्तो आहेनच वाढवतले या करतले. मध्ये मध्ये भरपूर ठिकाणचे टर्न वगैरे काढले यात. लांजा नंतर इलव मठ मध्ये न्यू हॅपी पंजाबी धाबा. तर मठ मध्ये पण रस्तो झालेलो असा. हॉटेल शिवशांती. एक लेन इकडे दोन्ही पण डांबर केले. मग अशी एक लेन हे होते, कॉन्क्रीटची लेन होती. असुर्डे भारीच इकडे कामच मस्त सुसाट झालेला. तर मधला काम फक्त राहिलं. तर मधल्या कामाचा काही एवढा वाटत नाही ना ते. ऍटलिस्ट एक लेन तरी हो कवी. कॉन्क्रीटची किंवा डांबरीकरण काय होत ती एक लेन झाली तरी भरपूर होता. निदान ट्रॅफिक रुटीनला तरी राहता. पूर्ण तो जर खड्डे बिड्ड्याचा रस्तो असलो ना की सगळा जाम, त्यात नुसती धूळ खड्डे, माणूस ड्रायव्हर हैराण होता पूर्ण. खानू गावाच्या इकडे असं, आणि बरोबर यो जो समोरून येणारो उतारा ना, या उताराच्या पाठीमागेच तिकडे पोलिसांची गाडी होती. त्याच्यामुळे हे गाडी सगळे बघा स्लो चालली. आणि आमका पण थांबवल्याने होता, लायसन वगैरे विचारल्याने काय प्रॉब्लेम नाही. माझं लायसन हे ना, अमितने डायरेक्ट PhDचं सर्टिफिकेट दाखवलं त्यांना. म्हणतो साहेब सॉरी चुकलं, आमचा थांबवलं तुमका. तर या लायसन दाखवतो. हा, या पट्ट्यात जरा गाडीचा स्पीड कमीच ठेवा. तिकडे स्पीड गन होती लागलेली पाठीमागे. काय चालला योकडे आणि तो रिक्षावालो एक. तुमका जाऊचा तुम्ही जा. हो, माझ्या इकडे परत तिला डायव्हर्जन. खानू गाव क्रॉस केला ना आपण. खानू साईडचे पूर्ण जे नंबरचे वगैरे किंवा किलोमीटरचे जे बोर्ड असतात ते पण फिक्सिंग चालू असा. रस्त्याची तारीफ केली का भेंडी डायव्हर्जन येता. चांगला रस्ता असं म्हणाकच नको की हिला दुसरा डायव्हर्जन. इकडे पण काम सुरू असा. अरे नाव काय गावाचा या पाली 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 एसटी स्टँड जवळ. पाली एसटी स्टँड जवळ. हा, अरे बरोबर. इकडून आता रस्तो रत्नागिरीत गेलो असतो. याकडे पाणी मारतात सगळी धूळ येता म्हणून. अरे पेट्रोलचं भारत पेट्रोलियमचं टँकर पाणी मारू वापरतात. पाणी मारतात की पेट्रोल पाणी मारतात. इकडे बघ, इकडे पण पिलर्सचं काम झालं. हो,
पालीमध्ये गेलो आपण आणि पालीमधून रस्तो जाता ह्यो रत्नागिरी. तर इकडे पण पिलर्स म्हणजे सेम लांजासारखी परिस्थिती आहे इकडची. होय असं सगळं खिडकी ना धुळकाठी यायचं सगळं सेम लांजासारखी परिस्थिती. इकडे पालीमध्ये तर कामच चालू केलेला नव्हता. होय ना सर्व. हो इकडे आता काहीतरी दिसता काम चालू. आमचे इंजिनियर शांत रावलेत. आम्ही काहीतरी तुमचे 4 मोलाचे शब्द आमका सजेस्ट कर. काम चांगलं. आम्ही झोपलो वाटतं पाठी. सकाळी 5:30 वाजता उठा 9 वाजता इलो आनंदगावात. भिजलो होतो भिजलो पूर्ण इलो तेव्हा धुक्यात नाही इलो ना त्याच्यामुळे गाणं म्हणत होतो धुक्या. इकडे मग घेऊन येऊ रेनकोट घालून येऊ का चुकला तुझा. इकडे P3 P4 झाला. इकडे खाली बॉटम मस्त. ब्रिज ह्या होता काहीतरी काय आहे सर नदी आहे की नाही. नदी नाही वाळ आहे की काय. व्हाळ असतलो ना बारकोस व्हाळ असा. त्याच कॉजवे टाकत असतो. अरे हे 2 जण कशाक परत पाठी गेले. हा ते अकडे माकड एका रस्तो गेलो काय तो पाली मार्गे. हा तो पण तो मागचो रस्तो होतो. हे माकड चुकले असतले त्याच्यामुळे हे पुढे गेले. मागणा तिकडनं तो रत्नागिरी जाऊ तो रस्तो आंबाघाट मार्गे जाता. नागलेवाडी डायव्हर्जन आहे की सरळ जाऊचा. सर तू सरळ डायव्हर्जन होता ताई सर. बस लेन चेंज करू का नाही पुढे काय तो चालतो MH08 वाला म्हणजे त्याला माहिती आहे समजलं सर्व. लोकल आहे तो किंवा तो तकडे काहीतरी जाणार पण असत. इकडे 2 लेन तर 4 लेन तर दिसतातच झालेले आहेत पण गाडी इकडून जातात ह्या लेनने नाही. हो बाबा व्हायसर एंड झाला तो रस्तो पण ओपन होतो रस्तो कळला नाही. हो इकडनं परत तिकडे बंद केलेली आहे. तिकडे ती माती एकदम पूर्ण एक्सकॅव्हेशन करतात साईडचा आणि रिटेनिंग वॉलचं काम चालू असं. परत आडवं एकदम असं एक छोटं कॉजवे असतलो त्याचा काम सुरू असा. इकडचे पण ब्रिजचं काम 1 लेन झाली आहे. ब्रिज 1 लेन रवलं जुनं रवलं इकडचं मुंबई साईडचं. अशा रस्त्यांका आपल्याक वेळ जाता. आता भरपूर ठिकाणी पाठीमागे कामं झालेली होती एक साधारण. तेव्हा कट्टा मोठा त्याच तिकडनंच घेतले. बघ ह्यो असं ह्या कटिंग मारतले रे. ह्यो भाग कटिंग मारतले आणि तो तसं मोठं कर्व घेणार असत. आणि आपल्याकडे सालाबादचे पेवर ब्लॉक. किती वर्ष या पेवर ब्लॉकच्या रस्त्याने प्रवास केलो. हो बरोबर लक्षात राहतो ते पेवर ब्लॉक. आणि एसटी हैसर घासता. एसटी जे लक्झरी असतात ना पुढे ज्यांचे ते हेलेले असतात ते ह्या टर्नला घासतात भेंडी. किती वेळा आता नवीन टाटाचे बस इले ते घासतातच. इकडचं सगळा कटिंग आणि करतातच. साईडला रिटेनिंग वॉलचं पण काम चालू आहे. जुने एसटी भाग एकदम कसले बघ रेमटा येतात. रत्नागिरी पाली मस्त. 2797 मस्त नंबर होतो सर. चला परत डायव्हर्जन. आता ह्यो जो लो पोर्शन होतो घाटाचो तो कट केलो. इकडून पुढे परत 4 लेन. पण हे एका वर्षात भारी केल्यानी ना तरी लय कव्हर अप केल्यानी. म्हणजे सर्व आपणच बनवते असं. आपण व्हिडिओ नाही काढले ना मध्ये 1-1.5 वर्षात तेव्हा हे कामा झाली. आणि आपण जेव्हा 3 वर्ष व्हिडिओ काढत होतो ना तेव्हा इकडे कामच चालू नव्हता. आमका असं सांगा कंटाळ आहे की इकडे काहीच काम नाही चालू. आणि झालं तर एवढं एकदम पटकन झालं. कसलं धुरळं करीत चाललो होतो. राजस्थान संगीला राजस्थान कार भारी वाटतात बघ ना. पण एका स्पीड कंट्रोल मध्येच घेऊ पाहिजे. घालतले स्पीड ब्रेकर.
टर्न घेतलं का इकडून टर्न भारीच. कळते का बघ का पण जीवापेक्षा त्याची बॅग जड. काका काका अरे माती आहे पूर्ण. हो इकडे तर भयंकर मोठी रिटेनिंग वॉल लागतली आणि कसं खोदल्याने आता बघ. हे पूर्ण सिंगल आणि पूर्ण मातीचा ना. नाही नाही कातळा हे आपला लॅटराइट स्टोन हाड मुरुमा दगड अरे तो नाही. एका रिटेनिंग वॉलची काही गरज नाही. हे आता ब्रेकरने तोडूचा लागतं. मी त्याची माती बघितली आणि गॉगल काढूकच झालो आता माका. कोणी हो कडेसून चालवता यांचं काय चाललं. यांना मुंबईवाल्यांना थारोच नसता भेंडी खाईना पण कसे पण घुसवतात गाडी. हो धुळकाट करून टाकल्या. आता गाडी धुचे पैसे घेत आहे त्याच्याकडनं. 500 रुपये निकाल. हो वा पूर्ण ह्या रे काताळा या म्हणजे आपलो जांबो दगड हा. मग इकडे काय रिटर्निंग वॉल काय नाही. आता इलो आपण हातकंब्याच्या जवळ आसपास इलो पाठी मागेच असं. इकडे पहिल्यांदा कसं नुसतो सिंगल लेन होतो. अरे आम्ही एवढे ना सांगान कंटाळायचे ना. रे कधी काम चालू होत त्याला. रे कधी काम चालू होत त्याला. त्याच्यात आमच्या जवळपास 7 का 8 ट्रिपी झाले स्पेशली हा. कशासाठी मुंबई गोवा हायवे व्हिडिओ काढूसाठी. गाडी घेऊन मी आणि सर्व दोघे जण. तेव्हा ऑल्टो होती. ऑल्टोन आम्ही कोलाड पर्यंत जाऊ कारण त्याच्या पुढे ताकद नाही राहायची त्या ऑल्टोत जाऊची. आणि हे पण इकडे पण सिंगल लेन खड्डे प्लस तो ह्याचो रस्तो कुठलो तो मानगाव पासून पुढे ना तो त्यांना तर अक्षरशः टाके डिलेच व्हायचे. आणि एवढे मोठे खड्डे की अख्खी ऑल्टोज आहेत त्याच्यात. म्हणून आम्ही पुढे जायचे नाही. पण एक आपल्याकडे मेमरी राहिली ना सर्व. जुनो रस्तो सुद्धा दिसत. हो जुनो रस्तो सुद्धा आपल्या मस्त बघूक मिळत कधी पण जुन्या आठवणी. पण एक अजून वाईट वाटतं की म्हणजे ज्यावेळी ना एकदम प्रॉपर जुनो रस्तो होतो ना तेव्हा व्हिडिओ काढूक गावाकडून. एक तरी व्हिडिओ हवी होती पूर्ण मुंबई गोवा हायवेची. एकदम भारी असा एकदम हे राहिला असता मेमरी. कारण तेव्हा आपल्याकडे तेवढे तसे मोबाईल आणि नाही ना रे. आणि एवढा रोडने कोण फिरा. शक्यतो आमचा प्रवास दिवा पॅसेंजर तेव्हा काहीतरी 70 रुपये तिकीट होता. आता किती आता 200 रुपये. एक्सप्रेस झाली ना ती. 200 रुपये झालं तिकीट त्याचं. इकडे पण रिटेनिंग वॉल करतात कॉजवे करतात. इकडची कलमा तोडल्याने काय रे उधर घेतल्याने काय जागा. पहिला रस्तो तो त्या कलमाच्या बाजून होतो ना तिकडच्या साईडने. तो रस्तो होतो हो. मकट्टा इकडे या राईट साईडला मकट्टा शिफ्ट केल्याने कलमा बिलमा तोडल्याने असतली वाटतं. यो रस्तो पहिलो ना इकडून होतो या बाजूसून. जास्तीत जास्त लेफ्ट साईडने होतो आणि तिकडून डायरेक्ट अशी गळण होती. मकट्टा तिकडे पूर्ण फिलिंग करूचा लागत ना म्हणून या साईडने कटिंग केल्याने. हे मकट्टा ते जागेच्या इश्यूमुळे काहीतरी असू शकता ना एवढा लेट. कारण बघ खेड पासून तकडचा कामा झाली पूर्ण. आपल्या सिंधुदुर्गातला झाला पण इकडचा राहिलेला. हे मकट्टा बागेवचे वगैरे जागेचा विषय असतो त्याच्यामुळे कदाचित इकडचा काम एवढा वर्ष थांबलेला. पण आता रवलेलो फक्त पाठीमागे ह्योच टप्पो. आणि दुसरं मेजर टप्पो तो मानगाव पासून मानगाव ते पेन. इकडे फिलिंग बघ कसला करतात ते. ह्यो पूर्ण अकडे ब्रिज होता वाटतं सर्व. ह्यो डायरेक्ट त्या कनेक्ट करतले. ह्याकडनं खाल्ला कंजेस्टेड आहे ना ह्यो रस्तो. हा सगळं जातलो बघ. ह्यो ब्रिज मग डायरेक्ट तकडे. ह्या काय बघ कसलं फिलिंग चालू आता. म्हणजे ह्यो रस्तो नाही ह्या साईडिक. रत्नागिरी स्वारगेट चललो आंबाघाट मार्गे जातो. शाळा सुटली काय कॉलेज सुटला. आज शनिवार. मागे गणेश जयंतीची सुट्टी नसता रे. हो ह्यो इकडे थोडस कंजेस्टेड रस्तो होतो त्याच्यामुळे
तिकडे आता आता फिलिंग वगैरे करतातच, तर तो डायरेक्ट वरच्या बाजू कनेक्ट होता, म्हणजे हे पूर्ण टप्पो तो तिकडे मोठं तकडे ब्रिज बांधलेली आहे. हे बघा असे टर्न होते शार्प, आणि रस्तो पण शॉर्ट, इकडे सगळी घरा वगैरे नाही असत, त्यामुळे इकडे काय जास्त चाळवल्याने नाही तिने. बरा झाला ना तिकडून ब्रिज झालो तो, काय आणि जास्त हाईट पण नाही त्याची, डायरेक्ट हे कनेक्ट करतात. तो तिकडे खालना कनेक्ट होता, या कटिंग मध्ये जातं वाटतं सगळा. हातखंबा माध्यमिक विद्या मंदिर. अरे ह्यो परत इलो अकडना होय सर्व वेगळं. मग अशी 120 होते ना 500. बघू काय व्हिडिओत पाठी जाऊन नक्की तो जागा. ह्यो घाट पण पोर्शन झालेलो असा, 2 लेन मग 4 लेन झालेली असत, येणारे जाणारे पण लेन. या घाटात पण काहीही काम झाला नव्हता, तर आता झालेला असा. साईडचा आता छोटा मोठा काम बाकी आहे, कधी पण करून देते टप्प्याटप्प्यात. पहिले मेन आधी हे रस्ते करा, आधी जे मेन लेन असत ते, बाकी ज्यांका तुम्ही काय तिकडे खेळ करीत बसा. इकडे पण कातळच आहे सगळा, कटिंग वगैरे केले नाही काय, कॉन्क्रीटचे या जातात काहीतरी पुढे, कॉन्क्रीटिंगचं काम सुरू असतं ना. हात खांब्यात इलो आपण पेट्रोल हो, तर फायनली आपण इलो हात खांब्यापर्यंत. भारी मस्तच काम झालं. नांदगाव पासून आम्ही निघाल्यापासून म्हणजे आमका डाऊट होतो की लांजाच्या अलीकडेपर्यंत रस्तो पूर्ण झालेलो नसतो, तर रस्तो झालेलो पूर्ण. लांजा त्याच्यानंतर मग हे ना पाली, लांजामध्ये आणि पालीमध्ये, तर त्या ठिकाणी ब्रिजेसची वगैरे कामं सुरू होती. नंतर इकडे पाठीमागे हातखंब्याच्या पाठीमागे जो घाट आहे, तर त्या ठिकाणी देखील त्या ब्रिजचं वगैरे काम चालू होतं. बाकी जे रेग्युलर लेनचे रस्ते असत ना, तर ते मोस्टली झालेले असत. अगदी ज्या ठिकाणी 4 लेन होऊन पण काय काय ठिकाणी आपली एक सिंगल लेनच चालू असा रस्तो. पण ठीक आहे, कामाची काहीतरी प्रोग्रेस दिसता, भरपूर प्रोग्रेस दिसता. कारण 1-1.5 वर्षात आमची या साईडने फेरी नव्हती, आम्ही साखरपा मार्गेच जाऊ, कारण इकडे काम चालू होतं त्याच्यामुळे. पण आता खूप मस्त वाटला, काम चालू ओके, टेन्शन नाही. आता हातखंबा टू आमका लांजा एवढं काय प्रॉब्लेम नाही झालो. काही ठिकाणी नॉमिनल कन्स्ट्रक्शनची कामं सुरू आहेत, पण आपण माझ्या मते ब्रिजेसच्या आणि वगैरे कामांका 1 वर्ष लागत. पण बाकी छोटी मोठीच कामं होती, एक सिंगल लेनची कामं होती, आणि साईड पट्टी मधला डायव्हर्जन वगैरे ते होतीच लवकर.